नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. प्रभाग 41 मध्ये भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. नव्यानं बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडून पाणी पुरवठा करण्यास सत्ताधारी नगरसेवक मनपा प्रशासन असमर्थ ठरलं आहे. आता पाण्यासाठी शिवसेना पुणे मनपा आयुक्तांना घेराव घालून आयुक्तालयाचे कामकाज बंद पाडणार असा खणखणीत इशारा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे मनपा आयुक्तालयावर आज दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. प्रभाग 41 मध्ये प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून भुजबळ टाकी, दोराबजी मॉल आणि देसाई हॉस्पिटल जवळ असलेल्या झालेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पुणे महानगरपालिका पाणी विभाग पाणी सोडत नसल्यानं ऐन उन्हाळ्यात नागरिकांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागत आहे. नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी शिवसेनेने आज नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वातीताई टकले, पुणे जिल्हा शिवसेना उपप्रमुख अमरदादा घुले, शिवसेनेचे उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे, हडपसर विभाग प्रमुख अभिदादा भानगिरे, अनिकेत सपकाळ, सचिन नाना तरवडे, महिला नेत्या स्मिता साबळे, आशा गाडे, शिवसेना तालुका उपप्रमुख तुषार मरळ, शिवसेनेचे युवा नेते प्रवीणदादा हिलगे, शाखा प्रमुख सोमनाथ माने यांच्यासह शेकडो शिवसैनिक, संतप्त नागरिक, महिलांनी या हल्लाबोल आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत निष्क्रिय पुणे मनपा आणि पाणी विभागाचा जोरदार निषेध करत घोषणांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच मच्छिंद्र दगडे, सुभाष बापू घुले, राकेश झांबरे आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 8 दिवसांमध्ये ठोस अशी कार्यवाही करून पाणी प्रश्न सोडवण्याकरता योग्य पावले उचलले जातील असे आश्वासन पुणे मनपा आयुक्तांनी दिले. पाहूया हा वृत्तांत. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि गेल्या अनेक वर्ष हडपसर मतदारसंघ असन, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 41 असन, त्या मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये लोकसंख्या, गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत असताना पुणे महानगरपालिकेच्या वतीने 2014-2015 साली 70/7च्या माध्यमातून काही साठवण टाक्या प्रभाग क्रमांक जुना 26 नावाने झालेल्या 41 प्रभागमध्ये जवळजवळ 8 टाक्या या ठिकाणी उभ्या केल्या होत्या आणि जवळजवळ त्या बांधून गेले 5 ते 6 वर्ष त्या ठिकाणी त्या टाक्या बांधून पडलेल्या आहे. गेल्या अनेक वेळा शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेचे आयुक्त असन, त्याचबरोबर विभाग पाणी पुरवठ्याचे विभाग प्रमुख आदरणीय नंदकुमार जगताप असन, त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून अनेक वेळा सांगून सुद्धा या ठिकाणी त्यांनी काही पाणी त्या टाक्यांमधून आम्ही गेल्या महिन्यापूर्वी या ठिकाणी दोघांनाही भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 15-20 दिवसामध्ये जे 120 मीटरचे लाईनीचं काम झाल्यानंतर जी दोराबजी मॉल समोर सर्वे नंबर 25 मोहम्मदवाडी त्या ठिकाणी ज्या 25 लाख लिटरच्या ज्या 3 टाक्या या ठिकाणी बांधून पडल्या, त्या टाकीमधून बंद नळातून संपूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे, मग त्या ठिकाणी आमच्या रहीच्या चौकातल्या ज्या आजूबाजूच्या सोसायटी असेल नावाने समाविष्ट झालेले उंडरी, पिसोळी, वडाचेवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, अवतरवाडी गाव असेल, त्या संपूर्ण परिसराला आम्ही बंद नळातून या टाक्यामधून पाणी देणार आहे. त्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने ओलांडून सुद्धा आजपर्यंत त्या टाक्यांचं काम या ठिकाणी झालं नाही. परवा दिवशीच पुणे महापालिका आयुक्तांनी जे या ठिकाणी बजेट सादर केलं, त्या बजेटमध्ये जवळजवळ नव्याने समाविष्ट झालेली 34 गावे, संपूर्ण 34 गावामध्ये फक्त उंडरी, पिसोळी, वडाचेवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, आवतोडवाडी या परिसरामध्ये साठवण टाकीचं काम धरायला पाहिजे नव्हतं. परंतु त्यांनी कुठल्याही या प्रभाग क्रमांक 41 मध्ये कुठलीही टाकी जी नव्याने समाविष्ट झालेल्या गावामध्ये पकडले नाही. परंतु बाकीचे जे गाव नव्याने समाविष्ट झाले तिथेही प्रत्येक ठिकाणी त्यांनी 25 लाख लिटरच्या टाक्या त्या ठिकाणी पकडल्या. कुठेतरी नव्याने जे आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले ते कुठेतरी कमी पडत दिसतात. म्हणून आमची नागरिकांचा रोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत चाललाय. सर्व सोसायटींचा रोजचा मेंटेनन्सचा खर्च हा टँकरद्वारे जातोय. म्हणून आम्ही या ठिकाणी पुणे महानगरपालिकेसमोर टँकराने जवळजवळ 1,500 ते 2,000 रोजचे टँकर या ठिकाणी संपूर्ण आमच्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये चालू आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी
प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही पुणे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. संपूर्ण आमच्या महिला या ठिकाणी पुणे शहराचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे.